अभिनेत्री क्रांती रेडकर आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेंकडून बाबासाहेबांना अभिवादन. चैत्यभूमीवर जाऊन महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलं अभिवादन. दीक्षाभूमीवरही भीम अनुयायांची सकाळपासूनच मोठी गर्दी. शेकडो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये सकाळी प्रार्थना. अमरावतीमध्ये खडूच्या साह्याने रेखाटलंय बाबासाहेबांचं चित्र. धामणगाव रेल्वे येथील कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त हे चित्र रेखाटलंय. नाशिकच्या मनमाडमधील भोयेगाव येथील नेमिनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2.5 फुटाच्या स्काय लॅम्पवर बाबासाहेबांची प्रतिकृती रेखाटली आहे. ॲक्रेलिक रंगांनी अवघ्या 4.5 तासामध्ये ही प्रतिकृती रेखाटण्यात आली आहे. नाशिकमध्ये पंचवटी एक्सप्रेसवर महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती. महापरिनिर्वाण दिनी मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्यांची अनोखी मानवंदना. आकर्षक फुलांची सजावट आणि निळ्या ध्वजांनी नटली पंचवटी एक्सप्रेस. काँग्रेसची अमरावती ते नया अकोलापर्यंत अभिवादन यात्रा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते सहभागी. नया अकोला येथे अभिवादन सभेचे आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये अभिवादनास येणाऱ्यांना भोजनाची मोफत व्यवस्था. ऑल इंडिया पॅन्थर सेना आणि रिक्षा टॅक्सी युनियन तर्फे मनमाडला रेल्वे स्थानकाबाहेर 3 दिवस मोफत भोजन आणि चहाची व्यवस्था. चेंबूरच्या आंबेडकर उद्यानामध्ये अखंड भीमज्योत. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भीमज्योत अर्पण. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेमधून अनोखं अभिवादन. रायगडच्या महाडमध्ये 1069 मेणबत्त्या प्रकाशित करून बाबासाहेबांना अभिवादन. चौदार तळ्यावर मध्यरात्री भीम अनुयायांनी काढली कॅन्डल रॅली. वाशीमध्ये भीम अनुयायांचा कॅन्डल मार्च आणि रॅली. 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायांनी एकत्र येत काढला कॅन्डल मार्च. भंडाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. त्रिमूर्ती चौकामधल्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आंबेडकरी अनुयायी नतमस्तक. पुण्यामध्ये इंडिगोची दिवसभरामध्ये 42 विमान उड्डाणं रद्द. एअरपोर्ट अथॉरिटीची माहिती. प्रवाशांना आजही मनस्ताप सहन करावा लागणार. ठाण्यामध्ये घोडबंदर रोड आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार. काजूपाडा ते फाउंटन हॉटेल दरम्यान ब्राउटिंग आणि मास्टिंगचं काम हाती घेण्यात येणार असल्यानं अवजड वाहनांना बंदी. एसी लोकलमध्ये आता ओळखपत्र अनिवार्य असणार. बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान रात्रकालीन ब्लॉक. जलद मार्गावर रात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक. महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे उद्याचा ब्लॉक मात्र रद्द. जळगाव शहराच्या मेहरून परिसरामध्ये स्मशानभूमीचं स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचं आंदोलन. स्मशानभूमीत सरणावर बसून नागरिक आक्रमक. डबल इंजिन सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. सुप्रिया सुळेंची जामखेड आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया. या सरकारच्या काळात क्राईमचा डेटा वाढल्याचा डाटाच सांगतो, अशी सुळेंची प्रतिक्रिया. आरोपी भाजपचा असला तरी मुख्यमंत्री त्याला सोडणार नाहीत. जामखेडमधील नर्तकीच्या आत्महत्या प्रकरणावर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयके, 6 अध्यादेश आणि 5 नवीन विधेयके पटलावर ठेवली जाणार. तर पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार असल्याची माहिती. बीडच्या परळीमध्ये नगर परिषदेसमोर राडा घालणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सांगली महापालिका निवडणुकीच्या वेळी अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीतच असणार. कोणत्याही सोयीच्या आघाडी नसणार. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. घरातला माणूस गेल्यावर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख झाड तोडल्यावर होतं. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकरांची तपोवन वृक्षतोडीवर प्रतिक्रिया. कुठल्याही कामासाठी झाड तोडू नका, पर्यायी मार्ग निवडा, अशी मांजरेकरांची प्रतिक्रिया. सांगली जिल्ह्यामध्ये शस्त्र परवान्यांची फेरतपासणी होणार. गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द होणार.
कायदा सुव्यवस्था आणि वाढलेला गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी निर्णय, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकास अटक. गोंदियाच्या दौनीपाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमधल्या मुख्याध्यापकाचं कृत्य. 47 वर्षीय मुख्याध्यापकाला अटक. भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यामधल्या केसलवाडामधल्या सैनिकी विद्यालयामध्ये 4 अल्पवयीन विद्यार्थ्यांचा एकावर जीव घेणा हल्ला. वर्गात मस्ती केली म्हणून मॉनिटरनं हटकल्यानं गळा आवळत केला जीवघेणा हल्ला. अकोल्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या. शाळेतीलच एका विशिष्ट धर्मीय मुलाच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याचा वडिलांचा गंभीर आरोप. उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातही लव जिहाद विरोधी कायदा तत्काळ लागू करा. अहिल्यानगरच्या हिंदू जनजागृती समितीची मागणी. काही दिवसांपूर्वीच 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या धर्मांतराबाबत झाली होती तक्रार दाखल. नांदेडच्या बालाजी कल्याणीची हत्या मैत्रिणींनीच केल्याचं उघड. भांडणानंतर रतीनं बालाजीवर हल्ला करून स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या. सध्या रती देशमुखवर रुग्णालयात उपचार सुरू, अद्याप अटक नाही. मुंगसाच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या किंग कोब्रा जातीच्या विषारी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वाघोडमधली घटना. पर्यावरण प्रेमींनी सापाला जीवदान दिलंय. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिंस्र श्वापदांचा वाढता संचार. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न. रात्री शेतात जाणं जीवावर बेतत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. महावितरण विभागानं दिवसा वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या बहिणीच्या घरी चोरी. इम्तियाज यांची बहीण कुटुंबासमवेत दुबईला मुलाकडे गेलेली असताना घरात चोरी. 85,000 रोख रकमेसह दागिने लंपास. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.